बघता बघता या ठिकाणी वन विभाग भरतीचं अतिशय महत्त्वाचं असं अपडेट या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी मी घेऊन आलेलं आहे। ते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आपली जी लेखी परीक्षा झाली, परंतु आपण बऱ्याच दिवसाचं वाट बघत होतो ते म्हणजे मैदानी परीक्षेसाठी, मैदानी चाचणीसाठी। तर आता ही जी मैदानी चाचणी आहे, ही मैदानी चाचणी अवघ्या काही दिवसांनी येऊन ठेपलेली आहे। विभागानुसार मैदानी चाचणीची तारीख आणि कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला तयार ठेवायची आहेत याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोलणार आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश शिंदे स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या विश्व मराठी ॲप्लिकेशनवरती व शिवव्याख्याते प्राध्यापक सतीश देवराज शिंदे पाटील YouTube चॅनलवरती। हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक शेअर करायला विसरू नका। कारण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं मैदानी चाचणीसाठी सोबत काय न्यायचं आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं तुमची तयारी त्या मैदानी चाचणीची झाली पाहिजे हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, आपण बघत आहोत की नेमकं विभागानुसार मैदानी तारीख या ठिकाणी आपल्या ज्या आहेत त्या वन विभागानुसार, वनवृत्त विभागानुसार या ठिकाणी डिक्लेअर होत आहे, जाहीर होत आहे। मग आता आजच आपण पाहिलेलं आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची असणारी वन विभागाच्या मैदानी चाचणी आणि शारीरिक कागदपत्र तपासणीची तारीख आलेली आहे। मग सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही की तुमची सुरुवातीला या ठिकाणी जर तुम्ही गेलात तर सुरुवातीला तुमची शारीरिक, बघा इथं सरळ सरळ त्यांनी दिलेली आहे की तुमचं सगळ्यात पहिले काय होणार आहे, तर सर्वात पहिले तुमचं शारीरिक मोजमाप, ओके, आणि तुमचं या ठिकाणी कागदपत्र तपासणी होणार आहे। आता हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक मोजमाप या ठिकाणी तुमचा अगोदर होणार आहे। त्याच्यानंतर मग तुम्हाला मैदानी चाचणीची या ठिकाणी तुम्हाला डेट मिळणार आहे। मग आता जर आपण बघितलं तर त्या दिवशी अमरावती विभागाची तारीख आलेली आहे, 20 तारीख आहे। आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरची तारीख आलेली आहे, तर स्पष्ट दिलेली आहे दिनांक 22/1/2024 रोजी कागदपत्रे व शारीरिक मोजमाप पात्रता तपासणीचा हा दिनांक संभाजीनगरमध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आलेला आहे। मग ठाणे असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, या विभागाची सुद्धा आता लवकरात लवकर या ठिकाणी तारीख डिक्लेअर होणार आहे। तर तुम्ही मात्र आता तुमच्या त्या वेबसाईटवर जाऊन वन विभागाच्या तुम्ही नेहमी जागृत राहायचं आहे की कधी आपली तारीख या ठिकाणी येऊ शकते आपल्या वन विभागाच्या साईटवरती। आणि मग कागदपत्रे, शारीरिक मोजमाप, पात्र तपासणीचे ठिकाण तुम्हाला दिलेले बघा, संभाजीनगर वाल्यांना ठिकाण दिलेलं आहे। नवीन प्रशासकीय मालक चुनीलाल पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ढोले छात्रालयासमोर न्यू उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर बाबापासून जवळ आहे, बाबा पेट्रोल पंपापासून, ओके। म्हणजे हे तुम्हाला किंवा चुनीलाल पेट्रोल पंप तुम्हाला कदाचित माहित नसेल तर बाबा पेट्रोल पंप सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्या जवळ आहे, म्हणजे तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता। बरं, आता सर्वात पहिला त्यांनी एक लिस्ट दिलेली आहे, यादी दिलेली आहे। त्या यादीमध्ये जेवढे काही एलिजिबल कॅन्डिडेट आहेत लिस्टमध्ये, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपल्याला 54 गुणावर आणि त्यापेक्षा जास्त विद्यार्थी ते घेणार आहे, याच्यापेक्षा जास्त, ओके। मग आता हे जास्त विद्यार्थ्यांची यादी, तेच विद्यार्थी जे पात्र आहेत कागदपत्रे तपासणी म्हणजे कागद पडताळणी, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शारीरिक मोजमापासाठी जे विद्यार्थी पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांची यादी दिलेली आहे। बघा, इथं तुमचा पार्टिसिपेट ID दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचं हे बघा तुमच्याकडे असं हॉल तिकीट त्याच्यावर आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, जेंडर दिलेलं आहे, कॅटेगरी दिलेली आहे, आणि मेल की फिमेल हे तुमचं इथं दिलेलं आहे, म्हणजे पुरुष का स्त्री। आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमचा डेट अँड टाइम, म्हणजे तुमची वेळ आणि तारीख दिलेली आहे, ज्या तारखेला तुम्हाला बोलवलेलं आहे त्या तारखेला तुम्ही जायचं आहे, ओके। सकाळी 8 वाजताचा टाइम आहे, बरोबर आहे, सकाळी 8 वाजता तुम्ही त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे। सगळ्यात पहिली ही यादी तुम्ही तुमच्या वन विभागाच्या वेबसाईटवर जाऊन संभाजीनगरवाल्या मुलांनी चेक करायची आहे। अशीच यादी अमरावतीची सुद्धा आहे, अशीच यादी आता ठाणे असेल, या ठिकाणी आपण काय म्हणतो त्याला गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, कोल्हापूर असेल, ह्याही विभागाच्या याद्या लवकरात लवकर आता प्रसिद्ध होणार आहेत, तर जास्त काही वेळ लागणार नाही। पण आता याने वेगवेगळे कागदपत्र सांगितले बघा, आता काही ठिकाणी MSCIT मागितली, इथं MSCIT मागितली, अमरावतीवाल्यांनी मागितली नाही। मग आता ठीक आहे, ते तुम्हाला नंतर द्यावंच लागणार आहे। बघा, तपासणी करता मूळ कागदपत्र म्हणते, मूळ अनेक मुलांचे मला कॉल येत आहेत की सर आमच्या कॉलेजमध्ये आमचे कागदपत्र आहेत, तिथं मूळ कागदपत्र सांगितलेलं आहे की तुमच्या कॉलेजमध्ये जरी असतील तरी अर्ज करा, त्यांना रिक्वेस्ट करा आणि कागदपत्र त्यांच्याकडनं घेऊन घ्या। दुसरं एक अतिरिक्त छायांकित, म्हणजे तुमचं सेल्फ अटेस्टेड एक बंच पाहिजे, 4 पासपोर्ट फोटो साईज रंगीत तुम्ही घेऊन जायचे आहे, तर कलर पाहिजे, व्हाईट ब्लॅक अँड व्हाईट नको। परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र, ओळखपत्र, पार्टिसिपेट ID सह क्रमांकासह तुम्ही पाहिजे। आता अनेक मुलांचं म्हणणं आहे सर आमच्याकडनं तिथं जमा करून घेतलेले आहे, काही हरकत नाही, घेतलेले असते तरी टेन्शन नाही, फक्त एवढं लक्ष, हा पार्टिसिपेट ID तुमच्याकडे असतो, हाही त्यांना दाखवला तरी चालेल असं मला वाटतंय, कारण की उद्या असेल तर फारच उत्तम।
तुमच्याकडे असेल तर 100% काढून घ्या, नसेल तर एवढं काय डोक्याला हेडॅक करून घेऊ नका की सर प्रवेश पत्र पाहिजेच का. म्हणजे काय होतं, अनेक ठिकाणी जेव्हा चर्चा होते, अनेक ठिकाणाहून जेव्हा माहिती मिळते तेव्हा असं लक्षात येते बाबा नसलं तरी ते ऍडजस्ट करते, कारण त्यांनीच जमा करून घेतलेले आहे. पण हा पार्टिसिपेट आयडी तर तुमच्याकडे असतो, हा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. दुसरं, ऑनलाईन भरणा केलेल्या अर्जाची परत तुमच्याकडे असते ती घेऊन जायची आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही जी जाहिरात नमूद केली ती द्यायची आहे. वयोमर्यादेचा दाखला म्हणजे जन्म प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र म्हणजे 10वी 12वी तुम्ही जन्म प्रमाणपत्र असू द्या किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी टीसी असली पाहिजे. ओके, कोणता तरी एक दाखला द्या तीनपैकी. नसेल टीसी तुमची कुठं तर बोनाफाईड तरी कॉलेजचं चालते, त्याच्यावर जन्म प्रमाणपत्राचं येते किंवा माध्यमिक शालांत तुमच्याकडे जे आहे टोमासेल सॉरी बोनाफाईड त्याच्यावर सुद्धा आपलं येतोय. आणि दुसरं म्हणजे 10वीची जी तुमची सनद आहे सनदेवरती सुद्धा तुमचा डेट ऑफ बर्थ येतो. समांतर आरक्षणासंबंधी आवश्यक प्रमाणपत्र तुमच्याकडे जे असेल ते प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे असेल, जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला द्यायचं आहे. ओके, दुसरं दोन्हीपैकी एक द्या असं म्हणते ते. मग बघा आता एसटी कॅटेगरीला अमरावतीमध्ये कंपल्सरी सांगितलेलं आहे की जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी पाहिजे. इथं त्यांनी तसं काही फिक्स असं सांगितलं नाही की हेच पाहिजे का तेच पाहिजे. ओके, महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा दाखला, आदिवासी प्रमाणपत्र, संगणक अर्हता प्रमाणपत्र MSCIT पाहिजे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्याचे तुम्हाला द्यायचं आहे सन 2022 ते 23 या आर्थिक वर्षासाठी. ओके, म्हणजे हे तुम्हाला 1/4/2023 निगमित करण्यात आलेले, परंतु 8/6 पर्यंतचे म्हणजे ही तुम्हाला तारीख सुद्धा दिली आहे, याच तारखेपर्यंतचे पाहिजे म्हणते. ओके, दुसरं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जाहिराती परिशिष्ट 3 कलमामध्ये दिलेले आहे ते बघा. आधार कार्ड आणि सक्षम प्राधिकाऱ्याने अधिकृत दुर्बल घटकासाठी EWS साठी लागू केलेलं प्रमाणपत्र. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर हे कागदपत्र तुम्हाला संभाजीनगरवाल्यांना न्यायचे आहेत. हे कागदपत्र तुमच्या सोबत असू द्या, हे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे. ज्याला त्याच्या कॅटेगरीनुसार हे कागदपत्रामध्ये तुम्हाला डिवायडेशन आहे. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. ओके, दुसरं आहे ते म्हणजे तुम्हाला आपण अमरावतीबद्दल त्या दिवशी बोललेलो आहोत. अमरावतीची तारीख आहे 20 जानेवारी ते 24 जानेवारी, 4 दिवसामध्ये म्हणजे 5 दिवसामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या दरम्यान इथेही तुमची यादी लागलेली आहे. आणि त्या यादीनुसार बघा हे कागदपत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे कागदपत्र या ठिकाणी तुम्ही घेऊन जायचे आहेत. तर तुम्हाला हे खालचे कागदपत्र बघा, हे कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहेत. ओके, उमेदवारी अनुसूचित जाती ST प्रवर्गातील उमेदवार जात पडताळणी प्रमाणपत्र हे या ठिकाणी अनिवार्य आहे. इथं मात्र अनिवार्य केलं, संभाजीनगरवाल्यांनी तसं काही सांगितलं नाही. म्हणून तुमच्या वन विभागानुसार, तुमच्या वनवृत्ती विभागानुसार जे तुमचे कागदपत्र लागणार आहेत, ज्या तुम्हाला माहिती लागणार आहे ते तुम्ही घेऊन जायचं आहे. हॉल तिकीट बद्दल मी आत्ताच बोललेलं आहे की तुमचं प्रवेश पत्र जर तिथं जमा असेल तर एवढं काही टेन्शन घेऊ नका. असो नसेल तर फार ताण घ्यायचं नाही, आता माझं होणारच नाही काम असं टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडे पार्टिसिपेट आयडी तो आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नाव चुकलं तर एवढं ताण घेऊ नका. एखादा अक्षर वगैरे काही चुकलं असेल तर ॲफिडेव्हिट तुम्हाला करून देता येते. तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर शपथपत्र देता येते आहे की नाही. तुम्हाला सक्षम प्राधिकाऱ्याच्या समोर जाऊन ते देऊन देता येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे जर तुम्ही बघितलं असेल तर तो एक महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या महत्वाच्या मुद्द्यामध्ये तुम्हाला जर या ठिकाणी आपण काय म्हणतो फिटनेस सर्टिफिकेट सुद्धा द्यायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि हे तुम्ही करू शकता. आपली एक महत्वाची अशी बॅच या ठिकाणी चालू आहे. जिल्हा न्यायालय भरतीची बॅच 299 मध्ये आहे. फार महत्वाच्या जागा निघलेल्या आहेत. तुम्ही किंवा तुमच्या मित्रमैत्रिणी फॉर्म भरला असेल तर नक्कीच त्यांना सांगा. आणि 50 रुपयामध्ये आपली टेस्ट सिरीज आहे. आपला ॲप नंबर 2 आहे, त्याच्यावर जाऊन आणि सर्व बॅचेस आपल्याकडे आहेत. पोलीस भरती असेल, त्याच्यानंतर आपली वनरक्षक सर्व बॅचेस आपल्याकडे आहेत. जिल्हा न्यायालयाची बॅच चालू आहे. ज्याला कोणाला घ्यायचं असेल ते नक्कीच या ठिकाणी ही बॅच घेऊ शकता. ओके, परंतु हे जे महत्वाचं आहे हे कागदपत्र लक्षात असू द्या आणि तुम्ही या ठिकाणी यशस्वी व्हा. हीच तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मैदानी चाचणी जसं लेखी गाजवलं तसं मैदानी चाचणी गाजवा आणि यशस्वी व्हा. विश ऑल द बेस्ट. टेक केअर. बाय. ज्याला कोणाला न्यायालयाची बॅच लागत असेल त्यांनी प्ले स्टोअर मध्ये जायचं. आपल्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ॲपची आपली लिंक आहे. हे तुम्हाला सगळं पाठीमागे दिलेलं आहे. यानुसार तुम्ही बॅच घेऊ शकता. बाय. टेक केअर.